रिव्ह्यू घेतला अगदी इथून सेक केला जाईल. अगदी बाट कट आहे की चेंडू मात्र हाताला स्पर्श झालाय हे देखील इथून पाहावं लागेल. अगदी क्लोज डिसिजन, परंतु इथून दोन्ही अँगलना इथून थोडीशी इथे मात्र डिसिजनची वाट पाहावी लागते. अगदी क्लोज डिसिजन आहे. अगदी पंचांना देखील समजलं नाही. तदनंतर इथून टेक्निकल रूम मध्ये देखील इथून चेक केला गेलाय. अगदी नॉट आउटचा इशारा आलाय. अगदी हाताला स्पर्श होऊन मात्र चेंडू मात्र फर्स्ट स्लिपच्या हातामध्ये जाऊन मात्र विसावलं होता. अगदी झेल मात्र टिपली होती. क्षेत्ररक्षण करत असताना बाशिवले टीमने देखील जल्लोष सुरू केला होता, परंतु इथून फंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. अगदी नॉट आउटचा इशारा आलाय. आता इथून पहिला चेंडू मात्र निर्धाव आलाय. यावेळेस वडा स्ट्रोक, अगदी मनगटी ताकदीचा उपयोग लॉंग ऑफच्या डोक्यावरून. अगदी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पाहतच राहिलाय आणि चेंडू मात्र सीमा पार धाडलाय. आलाय आलाय षटकार. ठोक डीजे. ऑफ द बाट हा फटका पाहायला मिळाला. षटकार आलाय. ज्यावेळेस दुधारी तलवारचा वापर आणि इथो लगेच तो आबाद नाही तो बर्बाद. इथे आबाद झालाय फलंदाज. यस, धन्यवाद डीजे. अगदी पहिला स्ट्रोक मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार ठोकला होता. तदनंतरचा स्वीपचा फटका अगदी 4 धाब्यांसाठी फरार. यामुळे झेलची संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे जशास तसं उतर. अगदी या 2 मोठे फटके आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाज आकाशला मात्र तिथून पाठवलाय मैदानाच्या बाहेर. अगदी 10 या आकड्यावरती मात्र पहिला फलंदाज मात्र इथून बाद होतोय. अगदी असं बाटलं होतं की पहिल्या चेंडूवरती विकेट जाईल, परंतु तिथून थर्ड अंपायरचा इशारा आला नॉट आउटचा. तदनंतरचे ते 2 प्रहार अगदी डोळ्याचं पारणं फेडणारे 2 फटके पाहिले आणि तदनंतर विकेट आली. जनार्दन आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस थोडीशी चुकी पाहायला मिळते. अगदी बघता बघता 2 धावा मात्र इथून कंप्लीट. अगदी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल होता. अगदी कॉलिंग खऱ्या अर्थानं चांगली होती आणि इथून 2 धावा मात्र इथून पळून काढले दोन्ही फलंदाजांना. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाची. अगदी जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा मात्र इथून बघता बघता चोरी करताना आपल्याला पाहायला मिळाला. या 2 धाव्यानं धाव फलक जाऊन पोहोचती. 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अगदी पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र 2 फटके मात्र मोठे पाहायला मिळाले. अगदी वीरांनी टीम खेळत असताना प्रथम बॅटिंग त्यांच्या वाटेला आली. अगदी 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अगदी जनार्दन गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. जनार्दन देखील चांगला खेळाडू आहे. अगदी सातत्यपूर्वक आपल्या टीमसाठी मात्र ऑलराऊंडरची भूमिका मात्र इथून साकारत असताना पाहतोय. परंतु यावेळेस देखील चांगला फटका लॉंग ऑफ रिझनला अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथून अपयश आला.
लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय. अगदी एकच धाव आली. षटक क्रमांक इथून पहिलं कंप्लीट झालाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 13 या आकडावरती. 13 या आकडावरती मात्र इथून पहिला फलंदाज बाद झालाय. अगदी जो सलामीसाठी आकाश आला होता तो मात्र इथून बाद झालाय. चला स्पीडअप करा वाशिवली टीम. चला वेळ खर्च करू नका. कालच्या दिवसामध्ये यावेळी मात्र पहिला ग्राउंड मात्र इथून खेळून झाला होता, पण तो आज मात्र थोडासा मात्र उशीर होतोय. अगदी एक्स्ट्रा लॉटचे ते 2 संघ पाहायला मिळाल्या. अगदी त्यातून बाजी मारली वरने टीमनं. अगदी तो मात्र इथून आता क्वार्टर फायनल साठी इथून सज्ज झालाय. त्यांच्या विरोधात खेळलेला बेकरेवाडी टीम. अगदी तो सामना मात्र उद्याच्या दिवशी ठीक 7 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. अगदी त्यांचा सामना मात्र ठीक 7 वाजता इथे चालू होईल. आणि जर तुम्ही वेळ खर्च केला तर अगदी षटक मात्र कमी करण्यात येईल याची नोंद घ्या. चला इथून जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. एका साईडला मात्र पेन विभाग आणि एका साईडला मात्र खालापूर विभाग. अगदी 2 तालुक्याची ही खरं तर लढाई पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कोण कोणावरती भारी ठरणार हे देखील आता थोड्याच वेळात मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अगदी एकामेकाच्या विरोधात बऱ्याचदा आले असतील, परंतु आज मात्र पुन्हा एकदा या पलसदरी क्रीडांगणावरती पुन्हा एकदा एकामेकांच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळतात. यावेळेस मिडल ऑफ द बॅट वड स्ट्रोक. अगदी आमच्या सलामी कक्षाला मात्र इथून सलामी दिली. ठोकलाय अजून एक षटकार. या षटकारानं केलाय. अगदी जनार्दन चांगली गोलंदाजी केली होती. 13 धाबा खर्च केल्या होत्या. तदनंतर हा पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. या वेळेस मात्र ऑन साईडला खेळायचा होता, परंतु इथून पंचांकडे लावली अपील होती, परंतु इथून पंचांना फेटाळली. अगदी फलंदाज सेफ पाहायला मिळेल, परंतु इथून डॉट चेंडू आलाय. ही जमीची बाजू खऱ्या अर्थानं ठरेल वाशिवली टीम साठी, कारण पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. यावेळेस बॅटची खडा आणि इथून टिपली असेल. 1 मोर विकेट डाऊन. मोठा फटका आल्यानंतर फलंदाज भास्करला देखील इथून मैदानाच्या बाहेर यावं लागेल. ठोक डीजे. या सामन्याला भेट देण्यासाठी अगदी अविनाश वाघाची बाडी यांचं देखील शुभ आगमन. अगदी मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थान पण नवा आपलं देखील सहर्ष मनपूर्वक असं स्वागत. इथे जाऊया मॅच तितक्या दिशेनं. यावेळेस फ्लिक्सचा फटका वड स्ट्रोक. अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरून ठोकलाय अजून एक षटकार. वसूल केलात. या बॅलन्स देखील चांगला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी मोठा फटका आल्यानंतर मात्र इथून सिंगल रोटेट करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अगदी इथून स्ट्राईक मात्र रोटेट करण्याचं काम मात्र इथून केलंय. एका धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या आकडावरती. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये इथून मार्गस्थ आहे. अगदी 26 धाब्यांवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे विराणी टीम. अगदी मोठ्या टार्गेट कडे मात्र इथून वाटचाल केली जातीये. या बळेस देखील इथून चांगला चेंडू अगदी ब्रह्मास्त्र इथून फेकलं जात आहे आणि इथून डॉट चेंडू आलाय.
दुसरं षटक देखील इथून कंप्लीट झालंय. धावफलक मात्र 26 या आकडावरती 2 फलंदाज बाद झालेत बिराणी टीमचे. तोपर्यंत इथून देतोय डीजेला संधी. श्री गणेश बीड आणि त्याच्या विपक्षात केलेलं बेलबाडी दोन्ही टीमचे कर्णधार लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करा. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चला दोन्ही टीम लगेच या. इथून जाऊया मॅच कडे. अगदी मॅच देखील इथून महत्वाची आहे. अगदी वाशिवली त्याच्या विपक्षात खेळत असताना बिराणी टीम 2 षटकांचा मात्र इथून खेळ कंप्लीट झाल्यानंतर 26 धाबा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात होईल गोलंदाजी ट्रॅकवरती राकेश पारधी मॅन फ्रॉम वाशिवली. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे तो स्वतः इथून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. अगदी पहिला चेंडू मात्र इथून डॉट फेकलाय. अगदी लेफ्ट हँड गोलंदाज. अगदी चांगल्या प्रकारचं वळण मात्र इथून पाहायला मिळतोय. यावेळेस देखील अजून एक डॉट चेंडू आलाय. इथून कमबॅकिंग गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी हे कमबॅक देखील करणं महत्वाचं आहे आणि ते कमबॅक मात्र इथून राकेश पारधी करत असताना आपल्या टीमसाठी अगदी 2 षटकामध्ये धावा 26 आल्या होत्या. आणि इथून जर पाहिलं ना तर तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आणि 2 चेंडू इथून निर्धाव फेकलेत. यावेळेस देखील ब्लॉक होल्डचा मारा परंतु इथून बॅटवरती चेंडू जरूर आला परंतु इथून सन्मान दिला. अगदी एकच धाव मिळाल्या चेंडूवरती. एका धावेनं धावफलक 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अगदी एका एक दुहेरी जरी धावा आल्या ना तरी विराणी टीम मात्र पुढे जाऊ शकते. अगदी 40 ते 45 धावा जरी आल्या ना तरी पुरेशा ठरतायत या खेळपट्टीवरती. यावेळेस लोवर फुल टॉस समोरच्या दिशेनं अगदी क्षेत्ररक्षण देखील सुरेख पाहायला मिळतोय. त्या दिशेनं एकच धाव मिळते. चांगली फिल्डिंग खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली. अगदी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता तो धावत मात्र समोरच्या दिशेनं मात्र पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी असं वाटलं होतं की 2 धाबा इथून कंप्लीट करतील फलंदाज परंतु एकच धाव दिली. अगदी चांगले एफर्ट खऱ्या अर्थानं दिले जात आहेत. गोलंदाजाला देखील साथ दिली जाते. ज्यावेळेस भन्नाट वेग पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी राकेश पारधी गोलंदाजी ट्रॅकवरती. इथून क्रिकेटचं एक ब्रह्मास्त्र वापरले जात आहे. अगदी डॉट चेंडू आलाय. काय गोलंदाजी राहिली गेली राकेशची. यावेळेस देखील अजून एक जणू काही रिप्ले पाहायला मिळतोय की काय मैदानाच्या आतमध्ये. तोच चेंडू आणि पुन्हा एकदा जर पाहिलं ना तर 2 वेळा तोच चेंडू हाताळत असताना राकेश पारधीला आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक देखील इथून कंप्लीट झालंय आणि तिसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या राकेश पारधीनं. कमबॅकिंग गोलंदाजी खऱ्या अर्थानं राहिली गेली. अगदी धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय फक्त 28 धाव्यांवरती. अगदी 2 षटकानंतर 26 धावा होत्या. त्यानंतर जर पाहिलं ना तर राकेशनं इथून आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी मात्र इथून कमबॅक मात्र करून दिलाय. अगदी 2च धावा मात्र इथून खर्च केल्यात आणि फक्त जर पाहिलं ना तर 4 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत राकेश पारधीनं. अगदी बराचसा बाद फॉर्म मध्ये जरूर होता परंतु यावेळेस पहिले जरी या ग्राउंड वरती मात्र इथून कमबॅक करतोय. अगदी 4थ्या षटकाला मात्र इथून सुरुवात होईल. अगदी जर पाहिलं ना तर स्लॉकबरचं षटक, हाणामारीचं षटक, कुतवीचं षटक तेच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेस मात्र फटका फसलाय डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. इथे जजमेंट चुकीचं पाहायला मिळालं. अगदी असं वाटलं होतं की झेल होईल परंतु थोडासा
जजमेंट चुकीचं पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून आणि झेल मात्र इथून जमिनीला दान झालाय आणि इथून बघता बघता 2 धाबा मात्र इथून पळून काढल्या दोन्ही बॅटरनं 30 धाबा धावफलकावरती अनंत आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय परंतु इथून क्षेत्ररक्षक देखील त्या दिशेने तैनात पाहायला मिळत आहेत तू 2 धाबा इथून रोखू शकणार नाहीये दुहेरी धाव मात्र धावफलकावरती येणं गरजेचं आहे कारण तिसऱ्या षटकाला मात्र जसा राकेश आला होता त्यानं कमबॅक करून दिलं होतं आणि इथून स्लॉगबरचं षटक 4थं षटक पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूवरती 2 दुहेरी धाव मात्र इथून येताना पाहिली गेली अगदी 32 धावा धावफलकावरती या वेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न तो सफल ठरतोय इथून पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय अगदी यस पंच यस थर्ड अंपायर चला नागेश हुगडा मुख्य आयोजक आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेत या इथून गोलंदाजावरती अभिषेक घेतला गेलाय अगदी हा बॉल चेक कराय का नेक्स्ट बॉल ना यस चला मॅच चालू ठेवा अगदी डॉट चेंडू आलाय 3 चेंडूंची फेकी झाली आहे यावेळेस मात्र फलंदाज मात्र इथून येस इथून चेक करतोय थांबा 2 मिनिटं नागेश आपण या इथून अविनाश वाघ उर्फ अवी वाघाची वाडी स्टार प्लेयर अगदी इथे आगमन झालंय त्यांचं देखील आयोजकांकडून सहर्षान मनपूर्वक असं स्वागत असेल अगदी बराचशा लांबचा प्रवास करून मात्र आमच्या स्पर्धेला मात्र भेट देण्यासाठी आलेत इथून मात्र चेक केला जाईल आज चेंडू फेर आहे की फेअर डिलिव्हरी येस इथून फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक इथून 3रा लागला जातोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय जयेशला आपण पाहू शकता अगदी 4 चेंडूची मात्र इथून फेकी झाली आहे अजूनही 2 चेंडूंची फेकी इथून बाकी आहे धावफलकावरती धावा मात्र 32 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत ओ या बरेच चांगला चेंडू अगदी जर पाहिला ना तर कमबॅकिंग गोलंदाजी खऱ्या अर्थानं इथून राहिली गेली अगदी सुरुवातीच्या 2 चेंडूवरती दुहेरी धाव आली होती परंतु तिथून मात्र कमबॅक खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय डॉट चेंडू आलाय आता शेवटचा चेंडू शिल्लक इथे स्लोवर चेंडू परंतु इथून पंचांचा इशारा येतोय अगदी इट इज वाईड चेंडू आलाय अगदी एक्स्ट्राची धाव मात्र इथून धावफलकावरती लागली जाते एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या आकडावरती 33 वरती 3 फलंदाज बाद म्हणजे 3 तिऱ्या मात्र इथून धावफलकावरती लागल्या जात आहेत आता शेवटचा चेंडू मात्र टार्गेट सेट करणारा चेंडू या वेळेस समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर रिझनला वॉट ऑफ फिल्डिंग अगदी 3 धाबा मात्र इथून रोखल्यात क्षेत्ररक्षकांना आणि इथून एकच धाव मिळेल या चेंडूवरती एका धावबेनं धावफलक जाऊन पोहोचत आहे 34 या आकड्यावरती येणारे 24 चेंडू आणि 35 धाब्यांची इथून गरज असेल टीम वाशिवली टीमला वाघ यांचा मान सन्मान इथून केला जाईल
यस आमचे मुख्य आयोजक नागेश उगडा, खास मित्र, जिवलग मित्र खऱ्या अर्थानं जीवाला जीव देणारे मित्र कसे असावे तर या A1 जोडी सारखे असावे. अगदी एकमेकांच्या विरोधात फारसे खेळलेत परंतु कधी राग मानला नाही. अगदी मैत्रीपूर्ण लढत होतीये आणि आज मात्र इथून या पलसदरी क्रीडांगणावरती मात्र इथून मान सन्मान केला जातोय. हॅलो, चला सलामीचे फलंदाज मैदानात पाठवा वाशिवली संघ. चला जशी मॅचला सुरुवात होईल आमच्या सोबत जोडले जातील व्हाइस ऑफ महाराष्ट्र. अगदी योगेश सरांना मात्र इथून इन्व्हाइट करतो आहे मायक्रोफोन वरती. हॅलो, चला सलामीचे फलंदाज वाशिवली संघाला विनंती आहे आपण सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. थँक्यू XYZW मिस्टर बबलू. त्याचबरोबर हेमंत सर, व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदिवासी समाजामधील एक सुपरस्टार खेळाडू ज्याला नवे नवे रायगड नव्हे, ठाणे नव्हे तर अनेक जिल्ह्यामध्ये, पुणे असेल त्याचबरोबर अनेक जिल्ह्यामध्ये ज्यांना आपण आयकॉन म्हणून पसंती पाहत असतोय ते म्हणजे अविवाग देखील अगदी व्यासपीठावरती आपण पाहताय. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पण मला त्याच काय सांगायचं आहे, जिल्ह्यात एकानं बाबा 2 बॉल हेरलं तर तो समजेल बाबा योग कडक योग नरम, 2 जण 2 दाबता. काय सांगायचं आहे, कसा काय समजायचा मलाच काय कळना. चला बॉलर तयार, चांगल्या बाणा नाड्या नाही घालील कोणी काड्या. आमचा आश्चर्य 1 नंबर होता, मला पटला गार वाऱ्यावर जेव्हा नेलेला. चला सुरुवात करा मॅच. आणि पुढच्या मॅच साठी दोन्ही टीमचं कॅप्टन बेलवाडी आणि श्री गणेश बीड या दोन्ही टीमचे कॅप्टन. डाबल होते सुरुवात बेकार म्हणून सांगता रंग झाला फिक्का, त्याला कोण झेल, मुक्का मारला मजबूत छक्का. षटकार डीजे मास्टर गाड वापरा. मोबाईल नंतर जो देख करा खून बॉल आलेला देखला ना, काय सांगायचं आहे, डायरेक्ट लिंबू पाणी. षटकाराला संघाचं खातं इथे षटकारानं खुलं झालेलं आहे. बॉलर तयार, लेफ्ट राईट ह्या काय झाल्या, किडन्या सुजल्या, फुगल्या, पंक्चर झाल्या, त्याला खेळायचा आणि ह्यो खवाटा तिकडे ताणी तो वास. जनार्दन बुरगडे षटकार हॅट्रिकसाठी 500. ओहो पोलीस पडला आहेत आणि याही वेळेस फटका चांगला आहे. काय सांगायचं आहे, कमाल केले बाबा. नंद्रा नकवड जा वाटत आज वाटत नाही बारीक आहे, गपचूक तंगड्या आली तो कार्यक्रम खोपड्याला नेत नाही तो. जबरदस्त 2 फटके आपण पाहिले. 10 धावा धावलकावरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. पुढील चेंडू पुन्हा एकदा जनार्दन स्ट्रायक मध्ये समीर गोलंदाजी मार्क होती. एक
वेलवडू आले कोणाच्या चला डॉट बॉल आलेला आहे त्यामुळे वाटतं बकासुरू आलेला आहे मॅच दे काय कुठतरी आहे वाटतो तयार गोलंदाज बस काय नाही आला खवाटा शेकवाय गुंबा येतील गुंबा झेंडूबाम लावायला लागल झेंडूबाम तो देख लागला चोळ आहे चोळ चोळ पहा बॉलर मात्र चॅप्टर निघाला पण पंच बॉल कसा आहे नो बॉल काय बोलायचं म्हणून आता बायको दे काय त्याला गवनीत गुतून आला त्या होत्याचा काम बॉल टिकायच्या खवाडा सुजून आला नो बॉल धावसंख्या धावफल करते पोरा सोरा उभा वारा धावसंख्या धावफल करू लागले कचकन बारा येणारा चेंडू फ्री हिट खावा पका मीठ गडी हा नीट आणि या वेळेस किलो हो फटका हवेत बस काय सांगायचं आहे म्हणून सांगा खिशात नाही दमडी जियाल जेला कोंबडी खिशात नाही दमडी जियाल रुकणार बाबा चल जाऊ द्या जे काय सांगायचं जसा बोतला फाटला तसा गडी तो नेऊन खोपड्याला अडसला काय नाही तुझा इकडे पावटेव नाही गडीत नाही बॉलर नावडा कवढे बारनास काम केला आहे नेमका त्याला तो बॅटमन काय खैजबीज दिसत हो का 19 धावा धावफलकावरती आहेत आता मात्र यास मिस्टर जना चना म्हणा मिस्टर जना स्ट्राईक तो म्हणतो आता हा ना फटका जबरदस्त म्हणून सांगता खिशात नाही दमडी झियाल जिला कोंबडी ती पण भेटली लंगडी षटकार रिबात आहे का काय ना तो बॉलर बिस्क बरं कैसा सारखा उपटी घाली तो हो हान गच के बैली बारी कोण जायचं काय फाट्या फोडायतल्या फटाफट फटाफट बाजारात मिळता सांग बाबा स्वस्त स्वस्त लाल लाल टांबाटू काढाय बॅट्समनचा फोटू पहिल्या वरीचा खेळ संपला पहिल्या ओव्हर मध्ये धावसंख्या धावफलकावरती 25 धावा ज्या आपण पाहिलेल्या आहेत आता उर्वरित मॅच मध्ये समीकरण जे आपल्याला पाहायला मिळणार आहे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 10 धावा नाही या उलगई धानला रे काय बोलायचं काळूनी बाळू असं जेलन माल मारी चोळू चोळू आकाश तयार आहे आकाश हेलिकॉप्टर उडायला झकास फिल्डर आहे दूरवर तोपर्यंत कार्यक्रम केला या शांताबाई एक आली एकीनं धावसंख्या 26 धावा 26 धावा धावफलकावरती गड्या होतो आंपर काल तर मुंडी घातले निजलाय का नाही आहे काय बोलायचं आहे तू नाही दोऱ्यात तो कोपड्यातला पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस बॉल वरती ते फटका आणि ते सुट्टी नाही चेंडू मात्र पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर षटकार यावेळेस देखील समोर पुन्हा एकदा बस विजय फटका मॅच फिनिश रट्ट्याले मुळे आणि मुतखडा दोन्ही डायरेक्ट फटक्यात बाहेर नाही थांबा ना काय तुम्ही लगेच जाता आता ते जेवून बिवून थांबा ना तर बर सामना फिनिश होतो अभिनंदन टीम ते म्हणजेच वाशिवली राकेश आणि हार्डलक टीम विरानी विजय संघाचे अभिनंदन हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अरे तिकडे कंजीभूत आहे नाही तेचात हा वाशिवलीवाला मग सांग कुठला तू सांग वाशिवलीचा विचार म्हणून वाशिवलीचा नाही सांग वासैलेचा चला आता मैदानाच्या आतमध्ये जाऊया अगदी सध्याच्या स्थितीला षटक क्रमांक ज्याने षटक क्रमांक हाताळला ते म्हणजे 3 बॅटिंग करत असताना महत्वाची भूमिका ज्यानं सांभाळ